ते जॅपनीज कंपनी बरोबरचे कॉन्ट्रॅक्ट तू पर्सनली चेक करा आणि लिगलला सांग बी व्हेरी थरो बिकॉज दोज गाईज आर व्हेरी शार्प. Right. ओके. आणि ते सॅम्पल्स पाठवायचे होते ऑस्ट्रेलियाला, गेलेत? अरे ते ऑलरेडी डिस्पॅच झाले. व्हेरी गुड. अच्छा, आणि दुबई ऑफिसला सांग आय वोंट बी एबल टू फ्लाय टू नाईट. राईट सर. आणि मला सांग डे केअरचं कसं काय असतं रे? डे केअर काय छान असतं की, म्हणजे मुलांची काळजी घेतली जाते, सगळं खाण्यापिण्याचं बघितलं जातं, सांभाळतात छान. म्हणजे तिकडे त्यांचं जेवण वगैरे सगळं वेळेवर होतं? हो हा अगदी. म्हणजे आठवण आली तर आई वडिलांना व्हिडिओ कॉल पण लावून देतात ते. अच्छा. पण होतो कधी कधी गोंधळ. डे केअरच एवढे झालेत, मुलंही एवढे झालेत की कधीतरी हरवतात, मग काहीतरी गोंधळ होतो. हरवतात? डे केअर मधनं मुलं हरवतात? अरे म्हणजे कधी कधी आता आई वडील बिझी त्यांच्या. अरे डे केअर कुठून आलं रे? अरे बेसिकली ती नेहा परीला आजपासून काहीतरी डे केअर मध्ये ठेवणार आहे. प्रॉब्लेम काय चाललंय यश? नाही, काही चाललेलं नाहीये. मला ती म्हणाली की ती डे केअर मध्ये ठेवणार आहे परीला, कारण तुझं काय चाललंय? माझं कुठे काय चाललंय? काही नाही चालू. नाही 100 वेळेला बाहेर बघतोयस तू. काय नेमकं मनात काय चाललंय तुझ्या? अरे पण तुझ्याशी बोलतोय ना मी, वी आर डिस्कसिंग डील्स, आणि आता हे डोक्यात आलं डे केअर म्हणून. आय जस्ट थॉट अबाउट इट, सो स्पोक अबाउट इट. डोंट मेक अ बिग डील आउट ऑफ इट. अच्छा, मग आता हे सगळं माझ्या एकदा डोळ्यात बघून बोल की काही झालेलं नाहीये. अरे काय बघून बोलू? मी तुला सांगत होतो काहीतरी काका काकूंचा प्रॉब्लेम झाला आणि आपण काम पण डिस्कस करतोय. तुला एक सांगू का यश? हे बघ, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स असतात. नेहा कामत एक व्यक्ती, तिच्याही आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत आणि ज्याचे त्याला सॉल्व्ह करायला लागतात. अरे तू का रेसलेस होतोस? तू का पॅनिक होतोस यार? मी कुठे रेस्टलेस होतोय? वी वर डिस्कसिंग वर्क आणि माझ्या डोक्यात ही गोष्ट आली म्हणून मी बोललो. डोक्यात आलं वगैरे नाही, तुझ्या डोक्यात कायम हेच चाललेलं आहे. अरे सतत तिच्यासाठी धुसफूस, सतत काय नेमकं तुझ्या मनात तिच्याबद्दल? शट अप या समीर, मी तुला 1000 वेळा सांगितलं असं काही नाहीये. माझ्या मनात तिच्याबद्दल काही नाहीये, तिच्या मनात माझ्याबद्दल काही नाहीये. पिरियड. नॉनसेन्स. माझ्यावर ओरड तू. मला दिसतंय तुझ्या डोळ्यात गुंतलाय तू तिच्यात. मला गप्प करशील, स्वतःच्या मनाला कसा गप्प करशील? हाय ना. हाय. परीला सोडून आलीस डे केअर मध्ये? हो. शी ओके? बरी आहे ना? इज एव्हरीथिंग ऑल राईट? ऐक ना यश, मला खूप काम आहेत. 2 फाईल पूर्ण करून घारतोंडे सरांना लंच ब्रेकच्या आधी द्यायच्या आहेत. काम पूर्ण नाही झालं तर घारतोंडे सर ओरडतील. या आय अंडरस्टँड. अरे यश, नेहा, चला ना डबा खायला. तू हो पुढे बस, आम्ही आलोच. लवकर चला, मला सॉलिड भूक लागलीये. एक काम करते, मी जाते, तुम्ही लवकर या. हा, बाय.
माझी परी जेवली असेल का? फोन करून विचार ना. हा, परीची एवढी आठवण येते, फोन करून विचार. करून घे चौकशी कशी येते. हॅलो शालिनी काकू, मी परीची आई बोलतेय. हा. हा, काकू कशी आहे परी? बरी आहे ना? हो, एकदम छान आहे. जेवली ती? हो, जेवली ना. काकू परीला देता, मला बोलायचंय तिच्याशी. परिचय, मी तुमची घालमेल समजू शकते हो, पण मला विचाराल तर मी नका बोलू आता तिच्याशी, कारण एवढ्या वेळानं ती खूप शांत होती आणि आता तुमचा आवाज ऐकून तिला तुमची आठवण आली तर रडायला लागेल ना, म्हणून म्हणते. बरोबर, ठीक आहे. मी ठेवते फोन. मी संध्याकाळी येते तिला घ्यायला. तिची काळजी घ्या. स्पेशल फ्रेंड्स आणि स्पेशल रोल. त्याच्यासाठी कशाला पोळी? काल मोठ्या सरांनी तुझी वाली पोळी घेण्यासाठी हात पुढे केला, तर तुझ्या मित्रांनी दिले पण नाही. मी ती पोळी फक्त त्याच्यासाठी दिली होती ना, मग तो कसा शेअर करणार? अहो, जेवून घ्या. नको ग, मला भूक नाहीये. अहो असं काय करता? तुम्हाला औषधं घ्यायची असतात ना, मग आता जेवून घ्या. मग तू पण बस ना माझ्या बरोबर. नाही, माझा उपास आहे. आज कसला उपास? आहे. काहीही नाही. मला माहितीये परी नाही म्हणून तुला जेवायची इच्छा नाहीये ना. आपली परी जेवली असेल का ग? हो, जेवली असेल. शहाणी होती पोर, कधीच हट्ट करत नाही. मी नेहाकडनं तर पाळणा घराचा नंबर तरी घ्यायला हवा होता ग. म्हणजे फोन करून विचारलं असतं ना, बोललं असतं परीशी. परी बरी आहे म्हटल्यावर आपल्यालाही जरा बरं वाटलं असतं, नाही का? अहो आता